माझं काम बोलते फक्त. मी आर्थिकदृष्ट्या जरी कमी पडत असेल तर आमच्या इथं धनशक्ती आणि श्रमशक्ती मी काम करत आलेलं आहे. मी जे अविरत कार्य करत आहे. कधी मला यश आलं, कधी अपयश आलं. अपयश आलं म्हणून मी कधी घरात बसलो नाही. गेली 30 वर्ष अविरत समाजसेवा हे माझे आहे. निवडणूक आलं म्हणून मी समाजकार्य करत नाही किंवा निवडणूक संपलं म्हणून मी घरात जाऊन बसत नाही. मी कायम कंटिन्यू जवळ-जवळ मी माझ्या वयाच्या 50व्या वर्षी माझ्या एसटीच्या नोकरीचे व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. त्यापूर्वी मी सुद्धा काम करत होतो. 1995 पासून या टेमलावडी विक्रमगडमध्ये सातत्याने काम करत आहे. कुठल्याही गोरगरिबाचं माझ्या दारात आल्यावर कुठलाही प्रश्न असू दे, महसूलचा असू दे, आरोग्याचा असू दे किंवा त्यांच्या कुठल्याही समस्या असू दे, वित्तीय समस्या असू दे, कोणाला लोन करून दे, कोणाला ऑपरेशन कर, कोणाची असं इतकं म्हणजे लाभार्थी निर्माण केलेले आहे. आज या जवळ आमच्या प्रभागात 21,000च्या आसपास मतदार आहेत. त्यातले जवळ मला वाटते राजेंद्रनगरमध्ये 6,000 आहेत. पण राजेंद्रनगरमध्ये 6,000 असतील तरी तिथे मी 1,000 लोकांच्या पर्यंत काम करून पोहोचलेलो आहे. आणि या जवळ आमच्या इथे 14,000 अशा कुठलाही मतदार नाही की रवींद्र मुदगीलला ओळखत नाही. प्रत्येक घरात ना त्यांच्यावर काही ना काही तर माझं काम पोचलेलं आहे. माझं काम बोलते फक्त. मी आर्थिकदृष्ट्या जरी कमी पडत असेल तर आमच्या इथं धनशक्ती आणि श्रमशक्ती मी काम करत आलेलं आहे. आणि आमच्या समोरच्या काँग्रेसचे 4ही लोक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी एक काम दाखवावं की आता सध्या परिस्थितीला की आम्ही हे केलंय. आणि आज आम्ही अमल साहेब, मुन्ना साहेब आणि युतीच्या ह्याच्यातून इतका विकास केलेला आहे की जवळ 20 कोटीचा निधी टेमलावाडी विक्रमगडमध्ये आता आपण वापरून काम केलेले आहे. त्याचा पाठपुरावा केलेला आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.